तर नवनीत राणा यांचं आंदोलन जिथून होणार आहे त्या अमरावतीमधल्या प्रसिद्ध हनुमान गढीवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण यांनी। महाराष्ट्राच्या राजकारणात हनुमान चालीसा पठणावरून जो जुना वाद आहे तो नव्याने वळणावर येऊन आता पोहोचलेला आहे। उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये येऊन रामरक्षा आंदोलन करणार आहेत। त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या नेत्या नवनीत राणा या अमरावतीच्या याच हनुमान गढीवर हनुमान चालीसाचं पठण करणार आहे। मी त्याच ठिकाणी आहे। या दृश्यामध्ये जर आपण पाहिलं तर जो हनुमान चालीसा पठणावर वाद झाला होता आणि ते वाद झाल्याच्या नंतर अमरावतीच्या हनुमान गढीवर तब्बल 151 फुटाची हनुमानांची मूर्ती उभारली जी अंतिम टप्प्यात आहे। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार राणा दाम्पत्यांनी केला होता आणि त्याला पोलिसांनी अटक करून 14 दिवसांची कोठडी राणा दाम्पत्याला दिली होती। आणि आता याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात एक पुन्हा धार्मिक विरुद्ध राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत। उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये 4 वाजता अंदाजे रामरक्षा आंदोलन सुरू करतील आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा याच हनुमान गढीवर हनुमान चालीसाचं पठण या ठिकाणी करणार आहे। आणि या दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेमुळे नागपूर आणि अमरावतीमध्ये राजकीय वातावरण आता चांगलेच तापणार आहे। खरं जर पाहिलं तर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेवर अतिशय गंभीर आरोप काल आपल्याला करताना पाहायला मिळालेले आहे। परंतु एक जर पाहिलं तर अमरावती आणि नागपूरमध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।